See this question number 4 now. क्वेश्चन काय केअरफुली लक्षात घ्या. हाऊ मेनी 3-digit numbers can be formed from the digits? How many 3-digit numbers can be formed from the digits? 0, 1, 3, 5, 6. If repetitions of digits are allowed or not allowed. दोन केस यामध्ये पण विचारले आहेत. 3-digit नंबर्स तयार करायचेत. यासाठी गिव्हन डिजिट्स जे आहेत आपल्याला ते आहेत 0, 1, 3, 5 आणि 6. 5 डिजिट दिलेले आहेत. त्यापैकी 3 डिजिट सिलेक्ट करून 3-digit नंबर तयार करायचे. फर्स्ट केस त्यामध्ये विचारली आहे रिपिटेशन्स आर अलाउड आणि रिपिटेशन्स आर नॉट अलाउड. या दोन्ही कंडिशन्स आहेत. रिपिटेशन्स आर नॉट अलाउड या कंडिशनसाठी किती नंबर्स तयार होत आहेत? सॉल्व ट्राय केलेलं आहे कुणी? रिपिटेशन्स आर नॉट अलाउड. काय आहे आन्सर? पाच पैकी 3 संख्या घ्यायच्या आहेत आणि 3-digit नंबर तयार करायचे आहेत. रिपिटेशन इज नॉट अलाउड. येस. Number of ways of forming 3-digit number when repetition is not allowed. हा एक पार्ट सॉल्व झालेत तर आन्सर काढायच असेल काहीतरी. रिपिटेशन्स आर नॉट अलाउड. Sir, 48. 48. 60. 60. Okay.
काय लॉजिक आहे यामध्ये? 5 डिजिट आहेत, त्यातले 3 सिलेक्ट करायचे. म्हणजे 3 जागा भरायच्या आहेत या. ओके. विदाउट रिपिटेशन. रिपिटेशन इज नॉट अलाउड. रिपिटेशन जमणार नाही आहे. विदाउट रिपिटेशन आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. मग आता या पहिल्या जागेसाठी एक डिजिट इथे पहिल्या जागेवरती लिहायचा आहे. 5 पैकी कोणताही डिजिट लिहिला तर चालेल? नाही. यस. नाही. का नाही चालणार? तर 0 घेतला तर 2 डिजिट नंबर. येस. लेटर्सच्या एक्झाम्पलमध्ये आणि नंबर्सच्या एक्झाम्पलमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. लेटर कोणत्याही जागी कुठलंही असलं डझंट मॅटर, काही फरक पडत नाही. पण ज्यावेळी आपण नंबर्सचा विचार करतो त्यावेळी हा 0 पहिल्या प्लेसला लिहिला म्हणजे आता संख्या अशी सांगितली, समजा 013 किंवा 056 किंवा 015, याला तुम्ही 3 अंकी संख्या म्हणणार का? नाही. ज्यावेळी आपण न्यूमरिकली विचार करतो इथे डिजिट 3 दिसत आहेत, पण याला आपण 3 अंकी संख्या म्हणू शकतो का? नाही, कारण पहिल्या प्लेसला 0 जेव्हा येतो तेव्हा त्याला इम्पॉर्टन्स नसतो. ट्रिकी क्वेश्चन असे असतात आणि ज्यावेळी आपल्याला डिजिट्स असे दिले जातात त्यावेळी आपण ही काळजी घ्यायची आहे. म्हणून याला डायरेक्ट 5C3 असं नाही चालणार. ह्याच्या बाकी अल्टरनेटिव्ह वेज तुम्हाला सांगितलेत. ते का सांगितलेत? फॉर्म्युला आहे परमिटेशन्सचा, कॉम्बिनेशन्सचा, नो डाऊट, पण त्याचे लिमिटेशन्स आहेत. त्याला इफेक्टिव्हली वापरावं लागतं. ओके. म्हणजे याला आपण 5C3 जेव्हा लिहितो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? 5P3. तेव्हा 5 पैकी कोणतेही 3 डिजिट सिलेक्ट करायचे, 5 पैकी कोणतेही 3 लेटर सिलेक्ट करायचे. रिपिटेशन इज नॉट अलाउड हे असतं. लेटर्समध्ये ते चाललं, नंबर्समध्ये सुद्धा चाललं असतं जर हा 0 नसता तर. म्हणजे स्पेशल केस कुठं येते हे परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये हळूहळू आता एक एक्झाम्पलमधून तुमच्या समोर येणार. त्या स्पेशल केस ओळखता यायला पाहिजेत. त्यामुळं एक्झाम्पल डिफिकल्ट नसतात, पण अशा काही स्पेशल केस त्यामध्ये इन्क्लूड करून त्याला डिफरंट बनवलेलं असतं. म्हणून काळजी घ्यायची. मग आता आपण काय करणार? त्यासाठी 3 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणून ही डब्बा सिस्टीम सगळ्यात चांगली. कशीही कंडिशन येऊ द्या, कोणतीही, या मेथडवरती भरपूर एक्झाम्पल्स हे वर्कआउटच होतात. म्हणजे आपण काय करतो, आधी पहिली जागा आपल्या भरून घ्यायची. पहिल्या जागेवरती या 5 पैकी कुणीही एक जण आपण लिहू शकतो का? नाही. पण या 4 पैकी तर कुणीही एक जण लिहू शकतो ना. मग या 4 पैकी एक जण जर आपण इथे लिहिला तर त्याचे नंबर ऑफ वेज असतील 4P1. क्लिअर? पहिल्या जागेवरती आपण एक जण लिहिला, त्याचे नंबर ऑफ वेज झाले 4P1. आता 4P1 का?
कारण पहिल्या जागेवरती आपण 0 लिहू शकत नाही, त्याला बाजूला काढून ठेवला आपण 0ला. या 4 पैकीच एक जण आपण लिहिला. ओके. Yes. आता रिपिटेशन नॉट अलाउड म्हटलंय. दुसऱ्या जागेसाठी या 4 मधला एक जण तर गेला पहिल्या जागेवरती, बरोबर आहे. Yes. म्हणजे राहिले 3 जण, ते 3, आणि आता हा 0 आपण घेऊ शकतो, Yes. बरोबर आहे. हो. दुसऱ्या जागेवरती 0 घेऊ शकतो आपण. म्हणजे यातले राहिलेले 3 आणि मगाशी बाजूला ठेवलेला हा 0, असे पुन्हा 4 जण शिल्लक राहिले या जागेवरती बसण्यासाठी ते तयार असतील. म्हणजे दुसऱ्या जागेसाठी सुद्धा 4p1, म्हणजे त्याच्यासाठी ही 4. ओके. आणि आता तिसऱ्या जागेसाठी 3. 5 पैकी 2 जण जर बसले, शिल्लक किती लोक राहिले? 3. मग 3 पैकी कुणी एक जण आपण इथे लिहू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी नंबर ऑफ पेज किती? 3p1 म्हणजे 3. आणि मग 4 × 4 × 3. सो आन्सर इज 48. हेच जर लेटर असते किंवा हा 0 नसता तर 5 × 4 × 3. क्लिअर? Yes. कळला कंडिशन मधला डिफरन्स काय तो? त्यानंतर सेकंड कंडिशन, हे वरचं वाक्य कॉमनच ठेवलं आपण, फक्त हा भाग. रिपिटेशन इज अलाउड. तर रिपिटेशन जरी अलाउड असलं तरी पहिल्या जागेसाठी 5 पैकी कुणीही एक जण लिहिता येईल का? नाही. 4 पैकीच एक जण लिहावं लागेल. Yes. म्हणजे पहिल्या जागेसाठी परत 4p1च, बरोबर आहे. आता दुसऱ्या जागेसाठी मात्र 5 पैकी कुणीही एक जण चालणार, कारण जो पहिल्या जागेवरती बसलाय तो रिपीट पण होऊ शकतो, आणि जो 0 आपण बाजूला काढून ठेवला होता तो पण आता इथे चालू शकतो आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या जागेसाठी काय आणि तिसऱ्या जागेसाठी काय, म्हणजेच 4 × 5 × 5 इक्वल टू काय आलं? 100. हे जर लेटर असते किंवा हा 0 ऐवजी वेगळा डिजिट असता कोणी, तर 5 × 5 × 5 म्हणजे 125 आलं असतं. लक्षात येतोय फरक? प्रत्येक एक्झाम्पलमध्ये एक एक कन्सेप्ट आहे, ती केअरफुली लक्षात ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे ते एक्झाम्पलवरती वर्किंग करावं लागेल. गॉट दिस? Yes. टेक डाऊन. नाव सी हिअर क्वेश्चन नंबर 5. त्यात काय म्हटलंय?
हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म using the digits 2, 3, 4, 5, 6. आता इथे डिजिट्स कोणते दिलेत आपल्याला? 2, 3, 4, 5, 6 आणि 5 डिजिट आहेत. 5 डिजिट आहेत. किती अंकी संख्या तयार करायची आहे? 3 अंकी. मग 3 बॉक्स. इथे पहिल्या जागेवरती 5 पैकी कोणीही एक जण येऊ शकतो. बरोबर आहे का? आता इथे 0 नाही आहे, त्यामुळे डिजिट काय दिलेत त्याच्यावरती पण बदल होतो. 0 नाही आहे म्हणजे पहिल्या जागेवरती 5 पैकी कोणीही एक जण चालेल. 5P1 म्हणजे 5. डिजिट्स कॅन बी रिपीटेड असं म्हटलंय. रिपीटेशन चालणार आहे. मग रिपीटेशन जर चालणार आहे तर दुसऱ्या प्लेसला हा पहिल्या जागेवर जो आला आहे तो पण डबल येऊ शकतो. म्हणजे पुन्हा 5 पैकी कोणीही एक जण आणि पुन्हा 5 पैकी कोणीही एक जण, म्हणजेच नंबर ऑफ वेज किती आले? 1/5. आणि जर रिपीटेशन नसतं चालणारं तर काय आलं असतं? 5 × 4 × 3 म्हणजे 60. क्लिअर? Yes. See the question number 6 now. A letter lock has 3 rings and each ring has 5 letters. A letter lock has 3 rings and each ring has 5 letters. Determine the maximum number of trials that may be required to open the lock. परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये जे म्हटलं तुम्हाला की क्वेश्चनचं मिनिंग आधी कळणं गरजेचं असतं. क्वेश्चन 90% तिथेच सॉल्व्ह होतो. लेटर लॉक पाहिलं आहे का कोणी? लेटर लॉक म्हणजे काय? ते काय असतं बरं? ते लेटर लॉक see here, it like this. या प्रकारचं लॉक असतं, कोड असतो त्यामध्ये. तो कोडिंग वर्ड ज्यावेळी मॅच होतो म्हणजे या रिंग्स असतात. ही फर्स्ट रिंग, ही सेकंड रिंग, ही थर्ड रिंग, ही फोर्थ रिंग, ही फिफ्थ रिंग. याच्यामध्ये 5 रिंग आहेत. आपल्या क्वेश्चनमध्ये 3च रिंग आहेत. ओके, या लॉकमध्ये 5 रिंग आहेत
आणि प्रत्येक रिंगवरती समजा इथे 1 2 3 4 5 इकडनं दिसत आहेत आणि पाठीमागे 4 असे 9 असतील बहुतेक. म्हणजे इथं प्रत्येक रिंगवरती 9 लेटर आहेत आणि अशा 5 रिंग आहेत. मग त्यातला एखादा जो कोडवर्ड आहे तो कोडवर्ड मॅच केला या ठिकाणी, जसं समजा इथे लेझर हा वर्ड दिसतोय कोडवर्ड, किंवा त्याचे लॉकिंगची पोझिशन जर ही असेल तर मग वर्ड्स, त्यासाठी त्या रिंग आपल्याला फिरवायला लागतात. आणि त्यातली जी ट्रायल असते आपला हे वेगळे कॉम्बिनेशन करून बघायला लागतात. म्हणजे WORDS त्याऐवजी WPRDS असं झालं तर लॉक उघडेल का? समजा हा कोड वर्ड आहे, वर्ड्स हाच कोड वर्ड आहे, त्याच्याऐवजी WPRDS असं जर कॉम्बिनेशन झालं तर लॉक उघडेल का? म्हणजे ते लॉक एकाच कंडिशनला उघडेल जेव्हा त्याचा अनलॉकिंग वर्ड तयार होईल, म्हणजे ती त्याची की असेल, ती त्याची ओपनिंग की असेल. म्हणजे त्या एका स्पेसिफिक कॉम्बिनेशनलाच ते लॉक उघडतं, तरच उपयोग आहे ना. नाही तर कुठल्याही कोडनी जर ओपन झाला तर काही उपयोग आहे त्या लॉकचा. म्हणजे समजा स्पेल हा त्याचा अनलॉकिंग वर्ड आहे आणि SPELL ऐवजी SPELS झालं, म्हणजे ही रिंग वरती गेली, लॉक उघडेल का? नाही उघडला. असे नंबर लॉक पण पाहिले असतील तुम्ही, बरोबर आहे? हो. येस. या प्रकारचं लॉक आहे. फक्त आपल्या लॉकमध्ये रिंग 3च आहेत आणि प्रत्येक रिंगला लेटर 5च आहेत. आपण समजा ही फर्स्ट रिंग, सेकंड रिंग आणि थर्ड रिंग, 3 रिंग गृहीत धरू. ओके, 3 रिंग गृहीत धरल्या आणि त्या 3 रिंग पासून 3 रिंग आहेत म्हणजे 3 जागा, बरोबर? हां. मग आता पहिल्या प्लेसला आपला नंबर ऑफ ट्रायल्स म्हटलंय, किती ट्रायल करून पाहायला लागतील ते. पहिल्या प्लेसला समजा आता 1 2 3 4 5 ह्या 5 पैकीच कुठलं तरी एक लेटर असणार आहे, बरोबर? म्हणजे पहिल्या प्लेसला आपल्याला आधी हे समजा I किंवा L आहे किंवा S आहे किंवा W आहे किंवा B आहे किंवा P आहे. या 5 पैकीच कोणीतरी एक जण इथे बसावं लागेल ना ट्रायल घेत असताना, बरोबर आहे? 5 पैकी एक लेटर तिथं बसवायचं आहे, म्हणजेच त्याचे नंबर ऑफ वेज काय झाले? 5P1, बरोबर आहे? पहिल्या रिंगसाठी 5, दुसऱ्या रिंगमध्ये पण 5च आहेत. तिथे त्याच 5 पैकी कोणीतरी एक लेटर आपल्याला अरेंज करून पाहावं लागेल. म्हणजे त्याच्या ट्रायल किती झाल्या? 5P1च झाल्या. आणि तिसऱ्या जागेवरती पण आपल्याला त्या तिसऱ्या 5 पैकीच एक जण बसावं लागेल. म्हणजे त्याच्या ट्रायल्स किती झाल्या? म्हणजेच टोटल नंबर ऑफ ट्रायल्स किती? 125. म्हणजे 3 रिंगवाला लॉक जर उघडायचा असेल तर आपल्याला 125 ट्रायल करत बसावं लागतील. त्याच्यापैकी एक कॉम्बिनेशनने ते उघडेल. ओके.
Got this? Yes. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. आता हे असंच जर समजा असं असतं क्वेश्चन, 5 रिंग असत्या आणि प्रत्येक रिंगवरती 5-5 लेटर असते, तर किती झाले असते बरं? पुन्हा 5p1, पुन्हा 5p1, बरोबर आहे? म्हणजे हे लॉक जर उघडायचं म्हटलं आणि याच्यावरती 5च आहेत, तसे तर 9 आहेत, पण आपण 5च गृहीत धरले तर 5 × 5 × 5 × 5 × 5 असं 5 वेळेस येईल. 3125. 3125, बरोबर आहे. आणि हे जर 9 असत्या एका रिंगमध्ये, तर 9 × 9 × 9 × 9 × 9 5 टाइम्स 9⁵ किती कॉम्बिनेशन करत बसावं लागतील ते. ओके. त्यानंतर कळला क्वेश्चन, सोल्युशन. आता इथे फक्त तुम्ही लिहिणार मॅक्झिमम नंबर ऑफ ट्रायल्स दॅट मे बी रिक्वायर्ड टू ओपन द लॉक. क्वेश्चन मधलंच वाक्य लिहायचं आहे. इक्वल टू 5 × 5 × 5 इक्वल टू 125. फार तर त्याला हे चित्र काढा. लॉक लक्षात राहत असेल तर लॉकचंही चित्र काढा. ओके. क्वेश्चन नंबर 7. In a test, 5 questions are of the form state true or false. 5 क्वेश्चन्स आहेत आणि ते कुठल्या टाईपचे आहेत? ट्रू ऑर फॉल्स टाईपचे आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2च ऑप्शन आहेत, एक तर ट्रू किंवा फॉल्स. नो स्टुडंट हॅज गॉट ऑल आन्सर्स करेक्ट. एकाही स्टुडंटचे सगळे आन्सर करेक्ट आले नाहीत. एकाही स्टुडंटचे सगळे आन्सर्स करेक्ट आले नाहीत. प्रत्येकाचा किमान एक तरी चुकलेलाच आहे. फुल स्टॉप. ऑल्सो आन्सर ऑफ एव्हरी स्टुडंट इज डिफरंट. म्हणजे प्रत्येक स्टुडंटचं आन्सर डिफरंट आहे. आणि आता विचारलंय फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स अपीयर्ड फॉर द टेस्ट. बघा ट्रिकी क्वेश्चन आहे, रिव्हर्स क्वेश्चन आहे. इन ए टेस्ट देर आर 5 क्वेश्चन्स. ट्रू ऑर फॉल्स टाईपचे किती क्वेश्चन आहेत? 5. 2 कंडिशन दिल्या आहेत. पहिली कंडिशन म्हणजे नो स्टुडंट हॅज गॉट ऑल आन्सर्स करेक्ट. सगळेच्या सगळे आन्सर्स करेक्ट एकाचेही नाही आहेत आणि प्रत्येकाचे आन्सर्स डिफरंट आहे. म्हणजे सिच्युएशन काय आणि त्यावरून विचारलं आहे नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत एक्झामसाठी. तुमचं लॉजिक काय सांगतंय? टू रेज टू 5 केलं. हां 2⁵ केलं. 2⁵5. आता पहा 5 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. प्रत्येक
प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर ट्रू किंवा फॉल्सच आहे. हो. म्हटलंच आपण त्याला लिहू क्वेश्चन 1 2 3 4 5 5 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स असंच आहे. मग समजा पहिला स्टुडंट आपण एक घेतला, त्यांनी सगळ्यांचं आन्सर ट्रू करून टाकलं. ओके. दुसरा स्टुडंट घेतला, त्यानं काय केलं, पहिले 4 टी घेतले, नंतर 5वा एफ घेतला. दोघांचं आन्सर वेगवेगळं आलं की नाही बघा. Yes. प्रत्येक क्वेश्चनचं डिफरंट असं नाही म्हटलेलं, प्रत्येक क्वेश्चनचं डिफरंट असं नाही म्हटलेलं. हे पूर्ण कॉम्बिनेशन सारखं नको आहे, हे पूर्ण कॉम्बिनेशन सारखं नको आहे. ओके. Yes. तिसरा जो स्टुडंट आहे त्यानं पहिले 3 टी लिहिले, नंतर एफ लिहिला आणि परत टी लिहिला. झाला का डिफरंट? हो. चौथ्या स्टुडंटनी पहिले 3ही टी लिहिले, चौथा एफ लिहिला, 5वा पण एफ लिहिला. झालं डिफरंट? यातलं कोणाचंच इक्वल नाही आहे, सेम नाही आहे आन्सर. नेक्स्ट टी टी त्यानं इथं एफ केला आणि पुढे 2 टी टाकले. पुढच्यानं परत टी टी एफ टी एफ. बघा सगळे वेगवेगळे येत आहेत का ते. टी टी एफ एफ टी 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 एफ टी एफ 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 आले. त्यानंतर किती झालेत हे? 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले. असं किती होतील कॉम्बिनेशन? आता हे असं सगळं लिहून काढणं कन्व्हिनियंट आहे? नाही. ह्याला लॉजिक काय? याला लॉजिक काय? टोटल नंबर ऑफ डिफरंट आन्सर्स. किती क्वेश्चन आहेत? 5. पहिल्या क्वेश्चनला एकूण ऑप्शन किती आहेत? 2. एक तर टी किंवा एफ. बरोबर. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर कोणत्याही स्टुडंटने लिहू द्या, तो 2 पैकीच एक लिहिणार ना. 2 पैकीच एक लिहिणार ना.
म्हणजे 2p1 दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर कोणत्याही स्टुडंटने लिहू द्या, टी किंवा एफ याच्यापैकीच एक लिहिणार ना तो, हो. बरोबर आहे. मग याच्या पुढचं कॉम्बिनेशन असं येणार, समजा टी एफ टी 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 किंवा एफ याच्यापैकीच आन्सर लिहिणार दुसऱ्याही क्वेश्चनचं. तिसऱ्याही क्वेश्चनचं आन्सर टी किंवा एफ यापैकीच एक येणार. येस. चौथ्याही क्वेश्चनचं तसंच येणार आणि पाचव्याही क्वेश्चनचं त्यापैकीच एक येणार. प्रत्येक क्वेश्चनला ऑप्शनच दोन आहेत, एक तर ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे प्रत्येक जण त्या दोन पैकीच एक आन्सर लिहिणार आहे प्रत्येक क्वेश्चनचं, बरोबर आहे. हो. 2p1 म्हणजेच 2 into 2 into 2 5 times 2 raised to 5 and that is equal to how much? 32. 32. 12th मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकच्या वेळी तुमच्या लक्षात येणार आहे की हा असा 32चा टेबल लिहिणं सुद्धा अवघड गोष्ट नाही आहे. तुम्हाला जर हे 32 लिहूनच काढायचे असतील सगळे वेगवेगळे कसे, तर ते लॉजिक तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. शेवटचा कॉलम बघा, मी सगळे अल्टरनेट लिहिले, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. हो. बरोबर आहे. चौथ्या नंबरच्या कॉलममध्ये बघा 2-2 लिहिले, टी टी एफ एफ टी टी एफ एफ टी टी एफ एफ. येस. तिसऱ्या कॉलममध्ये मी 4-4 लिहिलेत, टी 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 4 वेळा, एफ 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 4 वेळा, पुन्हा 4 वेळा टी येणार, 4 वेळा एफ येणार, 4 वेळा टी 4 वेळा एफ. असं याच्यामध्ये 8 वेळा टी आलाय, पुढं 8 वेळा एफ येणार, परत 8 वेळा टी 8 वेळा एफ दुसऱ्या कॉलममध्ये. आणि पहिल्या कॉलममध्ये असं 16 वेळेस टी येणार आणि 16 वेळेस एफ येणार. तुम्ही 32चा जो टेबल तयार करा शकता तुम्ही तो. म्हणजे पहिल्या कॉलमसाठी 16 टाइम्स टी 16 टाइम्स एफ, दुसऱ्या कॉलमसाठी 8 टाइम्स टी 8 टाइम्स एफ, 8 टाइम्स टी 8 टाइम्स एफ, पुन्हा 4 टाइम्स, पुन्हा 2 टाइम्स आणि मग 1 टाइम. हीच तर बायनरी लँग्वेज आहे आणि हेच तर सगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीचं फंडामेंटल आहे. लॉजिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे ते. 8421 लँग्वेजेस म्हटलं जातं कम्प्युटर लँग्वेज, बायनरी लँग्वेज. ओके. असे 32 वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार होतील. त्याला तुम्ही एक्झाम्पल असे कम्पेअर करू शकता. समजा तुमच्याकडे 2 कॉईन्स आहेत, 2 कॉईन्स टॉस केले. प्रोबॅबिलिटीमध्ये होतं तुम्हाला प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. 2 कॉईन्स असले काय करतो आपण, एकतर टी टी दोन्हीवरती टी मिळेल, किंवा एकावरती टी दुसरा एच, किंवा एकावर एच दुसरा टी, किंवा दोन्ही एच. या 4पेक्षा वेगळं कॉम्बिनेशन मिळेल का 2 कॉईन्स टॉस केल्यानंतर? नाही. असं 3 कॉईनचं पण तुम्हाला माहीत आहे. हो. इथं 5 कॉईन आहेत, संपलं. पण ते 32 लिहित बसणं कन्व्हिनियंट नाही आहे. त्याला ही सिम्पल ट्रिक आहे परम्युटेशन्सची, की प्रत्येक क्वेश्चनला 2 पैकीच एक काहीतरी आन्सर असणार आहे, टी किंवा एफ. बरोबर आहे. म्हणून 2p1 इंटू 2p1 इंटू 2p1 हे सगळे डिफरंट कॉम्बिनेशन्स झाले. प्रत्येक स्टुडंटचं वेगळं कॉम्बिनेशन झालं. हे लिहायची गरज नाही आहे तुम्हाला, फक्त क्वेश्चन लक्षात येण्यासाठी मी ते सांगितलं. हे कंप्लीट नाही आहे, हे कंप्लीट करू शकता तुम्ही आता. बरोबर आहे. म्हणजे किती स्टुडंट आहेत मग?
येस. स्टुडंटची संख्या किती झाली? एका स्टुडंटनी हे आन्सर लिहिले, एकाने हे दुसरे लिहिलं, एकाने तिसरं लिहिलं, एकाने चौथं लिहिलं 32. आणि सगळे आन्सर डिफरंट येत आहेत. 32. किती स्टुडंट आहेत? ह्या 32 पेक्षा वेगळं कॉम्बिनेशन शक्य आहे का? नाही. नाही. प्रत्येकाचं आन्सर डिफरंट आहे. एकूण कॉम्बिनेशन 32 होत आहेत आणि प्रत्येकाचं कॉम्बिनेशन डिफरंट आहे. आन्सर ऑफ एव्हरी स्टुडंट इज डिफरंट. म्हणजे असे एकूण कॉम्बिनेशन किती तयार होत आहेत? 32 आणि प्रत्येकाचे आन्सर डिफरंट आहे. पण त्या 32 पैकी एक कॉम्बिनेशनचं तर करेक्ट आन्सर असेल ना? बरोबर आहे का? हो. 32 पैकी करेक्ट कॉम्बिनेशन एक असणार ना? येस. पण इथे म्हटलंय नो स्टुडंट हॅज गॉट ऑल आन्सर्स करेक्ट. असं एकही स्टुडंट नाहीये ज्याचे सगळे आन्सर करेक्ट आले. 34. मग या क्वेश्चन पेपरची जी आन्सर की आहे त्या आन्सर की मध्ये ह्या 32 पैकीच कुठलं तरी एक कॉम्बिनेशन असणार ना? हो. पण ते तर कुठल्याच स्टुडंटनी लिहिलेलं नाही म्हणतात. म्हणजे किती स्टुडंट असायला पाहिजेत? 34. 34. कस काय 4? कॉम्बिनेशन 32 येत आहेत आणि स्टुडंट 34 कसे झाले? सॉरी 31. एकूण कॉम्बिनेशन 32 येत आहेत. आपण असं गृहीत धरू की 32 वेगवेगळे कॉम्बिनेशन म्हणजे 32 वेगवेगळे स्टुडंट. पण त्यातलं एक कॉम्बिनेशन म्हणजे करेक्ट आन्सर असणार आहे. समजा क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असं आहे, पहिलं फॉल्स आहे, दुसरं फॉल्स आहे, तिसरं ट्रू आहे, चौथं फॉल्स आहे, पाचवं ट्रू आहे. हे समजा करेक्ट आन्सर आहे. हे त्या 32 पैकी कोणीतरी एक जण लिहिल ना? हो. पण क्वेश्चन मध्ये सांगितलंय की नो स्टुडंट हॅव गॉट ऑल द आन्सर्स करेक्ट. म्हणजे हे कॉम्बिनेशन कुणाचंच आलेलं नाही समजा. पण असं करेक्टचं कॉम्बिनेशन एकच असणार आहे. येस. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किती झाले? 31. गॉट दिस? येस. लक्षात येत आहे? येस. पहा, समजा आपण 5 क्वेश्चन ऐवजी 3च क्वेश्चन घेऊ. 3 क्वेश्चन जर घेतले 1, 2 आणि 3, टी 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 एफ टी एफ टी टी एफ 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 टी टी एफ टी एफ 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 टी एफ एफ एफ. तीन क्वेश्चन म्हटल्यानंतर या 8 पेक्षा वेगळं कॉम्बिनेशन येईल का? नाही. आणि हे सगळे डिफरंट आहेत का बघा. आता हे पहिल्या स्टुडंटचं आन्सर, हे दुसऱ्या स्टुडंटचं, हे तिसऱ्याचं, हे चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. क्लिअर? येस. 8 डिफरंट कॉम्बिनेशन आले. हो.
पण त्या क्वेश्चनचे करेक्ट आन्सरचं काहीतरी कॉम्बिनेशन असेल ना. येस. समजा करेक्ट आन्सर हे आहे, कुठलंही एक असेल ना. मग तेवढा एक, कारण एकाही स्टुडंटचे आन्सर करेक्ट नाही आहे असं म्हटलं आहे. ट्रिक क्वेश्चनची जे महत्त्वाची ट्रिक असते ती अशा प्रकारे असते की त्यात काहीतरी कंडिशन जी दिलेली असते तो विचार व्यवस्थित करावा लागतो. एक तरी आन्सर की अशी असेल की ज्यांनी सगळे आन्सर करेक्ट आहेत. म्हणजे एखाद्या स्टुडंटनी पहिला एफ लिहिला, दुसरा टी लिहिला, तिसरा टी लिहिला, तर त्याचे सगळे आन्सर करेक्ट झाले. पण असा एकही स्टुडंट नाही आहे असं म्हटलं आहे, याचा अर्थ हे कॉम्बिनेशन त्यात घ्यायचं नाही आहे. म्हणजे उरले 7च. कळलं? येस. लक्षात आलंय का? हो. Okay, take down this. See this question number 8. How many numbers between 100 and 1000 have 4 in the units place? How many numbers between 100 and 1000? 100 आणि 1000च्या मध्ये अशा किती संख्या असतील की ज्यांच्या युनिट्स प्लेसला 4 असेल? How many numbers between 100 and 1000 have 4 in units place? अर्थ कळलाय क्वेश्चनचा? मग आता मला सांगा, 100 आणि 1000च्या मध्ये असणाऱ्या जर संख्या आहेत तर ते 2 डिजिट नंबर असतील, 4 डिजिट नंबर असतील, 3 डिजिट नंबर असतील, किती डिजिटचे नंबर असतील? 3 डिजिट. कन्फर्म आहे? हो. कारण याच्यात युनिट प्लेसला 4 नाही आहे, त्यामुळे हा काटलाच. 4 डिजिटचा असूनही म्हणजे 999 पर्यंतच आपल्याला विचार पण करायचा आहे. म्हणजे 3 अंकी संख्या तयार होणार आहेत. बरोबर? हो. आपल्याला विचारलंय अशा 3 अंकी संख्या किती आहेत ज्याच्या युनिट प्लेसला कोण पाहिजे? 4 कंपल्सरी पाहिजे. आता कुठलीही संख्या जर तयार व्हायची म्हटलं तरी ती यांच्यामधली 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या 10 पेक्षा वेगळं कुठलं डिजिट असेल का त्या 3 अंकी संख्यांमध्ये? नाही. आपण विचार करतो 104 114 124 वगैरे असं विचार करत बसतो. तेवढा विचार नाही करत बसायचा. मग डिफरन्स काय? म्हणजे आपल्याला सांगितलं 100 आणि 1000च्या मधल्या अशा संख्या शोधा की ज्याचं युनिट प्लेसला 4 आहे. आपण लिहून पण काढू शकतो ना? येस. बरोबर आहे? लिहून पण काढू शकतो. 104 114 124 134 144. बरोबर आहे? 154 164
अशा लिहून पण काढू शकतो आपण. पण ह्या लिहिण्यामध्येच एक लॉजिक आहे आपली मेथडचं. आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. अशा संख्या की युनिट प्लेसला 4 पाहिजे. युनिट प्लेसला दुसरं कुठलं डिजिट चालणार आहे का? नाही. मग इथं 4 लिहून टाका ना. बरोबर आहे. हो. 4 फिक्स करून टाकला, त्याला रिझर्वेशन आहे, त्याला जागा देऊन टाकली. आता किती जागा भरायच्या आहेत? 2च तर जागा भरायच्या आहेत. या 2 जागा भरत असताना या प्लेसला आपण या 10 पैकी कोणतंही एक डिजिट लिहू शकतो. येस ऑर नो? लिहू शकतो की नाही? नाही. का? 0. 0 चालेल का? 0 जर पहिल्या प्लेसला लिहिला तर 3 अंकी संख्या तयार होईल का? नाही. म्हणजे पहिल्या प्लेसला 0 येणार नाही. पण ह्या 9 पैकी कुणीही एक जण लिहिलं तर चालणार आहे ना. येस. रिपिटेशन अलाउड नॉट अलाउड असा काही प्रश्नच नाही. आपल्याला 144 पण चालणार आहे आणि 444 पण चालणार आहे. आपला फक्त मधल्या अशा संख्या पाहिजेत की युनिट प्लेसला 4 पाहिजे. बाकी इतर ठिकाणी कोण आहेत काही देणं घेणं नाही. बरोबर? हो. म्हणजे पहिल्या प्लेसला आपण या 9 पैकी कोणतंही एक डिजिट लिहू शकतो. येस. So numbers between 1 and 1000 with 4 at units place. पहिल्या जागेवरती 9 पैकी कोणीही एक जण लिहिला म्हणजे 9p1 झालं पहिल्या जागेचं काम. हो. आणि दुसऱ्या जागेवरती नाही. आता 0 पण घेता येईल ना दुसऱ्या जागेवरती. आणि रिपीट होऊ शकतं ना डिजिट. हो. बरोबर आहे. डिजिट रिपीट होऊ शकतं. येस. म्हणजे आता या 10 पैकी कोणीही लिहू शकतो ना आपण दुसऱ्या प्लेसवरती. हो. म्हणजे ते आल्या 10p1 इक्वल टू 9 इंटू 10 म्हणजे किती झाले? 90. हां, जर क्वेश्चनमध्ये असं म्हटलं असतं की रिपिटेशन चालणार नाही तर आपल्याला काय करावं लागलं असतं? हा 4 पहिल्यांदाच कट करून टाकला असता. म्हणजे राहिले असते फक्त 9 जण. बरोबर आहे. समजा विथ रिपिटेशन म्हटलं असतं, रिपिटेशन नाही चालणार असं म्हटलं असतं तर आधी हा 4 उचलून इथं मांडला असता आपण. 4चं काम संपलं. त्याला परत डबल नाही घ्यायचं. मग राहिले किती? हे 5 आणि हे 4 9. त्यातला परत हा 0 पहिल्या जागेवरती जमणारच नाही. म्हणजे पहिल्या जागेवरती आले असते 8 आणि दुसऱ्या जागेवरती 8च. कारण एक जण इथं लिहिलं ना आपण. 10 पैकी एक जण इथं लिहिला, एक जण इथं लिहिला. 64. ओके. पण असं काही म्हटलेलं नाही आहे त्यामुळं आपल्याला रिपिटेशन चालणार आहे. गॉट दिस? येस. टेक डाऊन. याच कन्सेप्टचा आहे थोडासा क्वेश्चन नंबर 9. त्या 9 नंबरमध्ये काय म्हटलं आहे?
हाउ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 have the digit 7 exactly once. म्हणजे 7 हे डिजिट एकदाच आलं पाहिजे अशा संख्या किती ते विचारलंय. 100 आणि 1000च्या मध्येच 7 हे डिजिट, 7 हा अंक एकदाच यायला पाहिजे. बरं तो कुठं यायला पाहिजे हे नाही सांगितलं, पण तो युनिट प्लेसला पाहिजे, टेन्स प्लेसला पाहिजे, 100 प्लेसला पाहिजे असं नाही सांगितलं, एकदाच यायला पाहिजे म्हणे. You have to work today on this question number 9 and question number 10. Okay.